मित्रांनो, आपण या चॅनलवर डिजिटल मार्केटिंग करताना एआयचा कसा उपयोग करता येईल ह्या गोष्टी बघणार आहोत किंवा शिकणार आहोत. नंबर ऑफ व्हिडिओ आपण बनवणार आहोत. अगदी सिरीज याची असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. आजची सुरुवात अशी आहे की आज आपण सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल मार्केटिंग मध्ये नेमक्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कराव्या लागतात. बऱ्याच जणांना हे माहिती नाही. मार्केटिंग हा एक वेगळा भाग झाला, पण डिजिटल मार्केटिंग मध्ये नेमक्या काय काय ऍक्टिव्हिटी असतात, काय काय करावं लागतं आपल्याला, हे आजच्या व्हिडिओमध्ये पहिले आपण समजून घेणार आहोत. आणि मग त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एआय कसा मदत करू शकतो, एआयचे कुठले टूल्स आपण त्याच्यासाठी वापरू शकतो, या गोष्टी आपल्याला सगळ्या स्टेप बाय स्टेप बघायच्या आहेत. आज आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी पहिले समजून घेऊ की कोणती ऍक्टिव्हिटी एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करते, त्याचं बेसिक स्ट्रक्चर सगळं लक्षात येईल. आणि मग एआयचा उपयोग करून प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी एक सेपरेट व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मग पहिल्यांदा आपल्याला ऍक्टिव्हिटी कोणत्या हे समजून घ्यायचं आहे. आणि मग एक एक व्हिडिओमध्ये एक एक ऍक्टिव्हिटी मी अगदी डिटेल डीप मध्ये शिकवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतः तुमच्या बिझनेसचं डिजिटल मार्केटिंग करता येऊ शकतं, किंवा तुम्ही स्वतः डिजिटल मार्केटिंगची तुमची स्वतःची एजन्सी करू शकतात. पार्ट टाइम तुम्ही करू शकतात, फुल टाइम करू शकतात. तर आपण स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. एआय मुळे काय झालं की आपलं बरंचसं काम जे आहे ते एकदम सोपं झालेलं आहे. आणि मग याचा अनुभव तुम्हाला आता या इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये येणार. आजची ही पहिली व्हिडिओ आहे. ज्यांना डिजिटल मार्केटिंग बद्दल शून्य नॉलेज आहे, काहीही माहिती नाहीये, त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ सगळ्यात बेस्ट आहे. ज्यांना बेसिक अनुभव आहे ते कदाचित या व्हिडिओमध्ये बोर होतील, पण ज्यांना बिलकुलही माहिती नाहीये डिजिटल मार्केटिंग नेमकं काय, त्यांनी ही व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. आणि या व्हिडिओमधल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये एआय कसा यूज करता येऊ शकतो हे आपण इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता आपण बघूयात डिजिटल मार्केटिंग आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज. ओके, आता आपला जो विषय आहे तो आहे ऍक्टिव्हिटीज ऑफ डिजिटल मार्केटिंग आणि एआय. ओके, मग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेताना आता कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी असतात हे पहिलं माहिती असलं पाहिजे. आपण बघूयात. आता बघा, आता ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी असते फेसबुक पेज. फेसबुक जवळपास आपल्या सगळ्यांचं असतं. नसेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं एक फेसबुक अकाउंट पहिले बनवून घ्या. बऱ्याच जणांना फेसबुकचा उपयोग बिझनेसमध्ये करता येतो हे कदाचित माहिती नसू शकतं. तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा फेसबुक पेज बनवण्याच्या अगोदर फेसबुक अकाउंट स्वतःचं असलं पाहिजे. आणि मग फेसबुक अकाउंट तुमचं असेल तर तुम्ही फेसबुक पेज तयार करू शकता. आता हे फेसबुक पेज का बनवायचं? फेसबुक हे डिजिटल मार्केटिंगसाठीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. बरेच लोक फेसबुकवर एंगेज असतात आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, तुम्ही ज्या पोस्ट फेसबुकवर बघत असतात त्याच्यामध्ये ज्या पोस्टच्या समोर स्पॉन्सर्ड असं लिहिलेलं असतं, ऍक्च्युली ती एक ऍड असते, कोणीतरी दिलेली ती ऍड असते. आता आपल्याला आपल्या बिझनेसची ऍड फेसबुकवर देता येते. मग आता बरेच जण असा विचार करतात की मग आपण फेसबुकवर पोस्ट ज्या आहे त्या फ्री टाकतो, त्याला काही पैसे लागत नाही, मग ह्या ज्या ऍड आपण त्याच्यावर टाकतो त्याला पैसे लागतात का? तर हो, नक्कीच. अगदी लिमिटेड फी असते त्याची. पण त्याची कमाल काय असते बघा, तुम्ही जेव्हा फेसबुक पेज क्रिएट करतात आणि तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून जेव्हा ऍड चालवतात तेव्हा तुमची पोस्ट जी आहे ती ऍड मध्ये कन्वर्ट होते आणि ती टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचते. आता हे टार्गेट ऑडियन्स कोणते असले पाहिजे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये सेट करता येतं. हे डिटेल बघणार आहे आपण. आपल्याला आज फक्त इंट्रोडक्शन करून घ्यायचं की नेमकं आपण कुठे कुठे कोणत्या कोणत्या एरियामध्ये डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करतो आणि त्याच्यामध्ये मग एआय कसं वापरता येईल हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर फेसबुक पेजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ऍड ज्या आहेत त्या चालवू शकतात. मग टार्गेट ऑडियन्स तुम्ही सेट केला की बरोबर तेवढ्या लोकांपर्यंत आपली जी ऍड आहे ती पोहोचते. आपण जर फ्रीवाली पोस्ट टाकतो तर ती फक्त आपल्या फ्रेंड्स पुरती मर्यादित असते. आपले जे फ्रेंड्स असतात त्यांना ती पोस्ट दिसते, बाकीच्यांना ती दिसत नाही. त्यामुळे आता इथे फेसबुक पेज थ्रू तुमची ऍड तुम्ही चालवू शकतात. पहिले फेसबुक पेज कसं क्रिएट करतात हे आपण शिकणार आहोत आणि त्याच्यात मग एआय ची कशी मदत आपल्याला घेता येऊ शकते हे आपण पुढे बघणार आहोत. पहिली ऍक्टिव्हिटी सगळ्यांच्या लक्षात आली की डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमचं फेसबुक पेज तुम्हाला कसं क्रिएट करायचं किंवा क्रिएट करावं लागतं. सेकंड आहे गुगल माय बिझनेस, GMB असं त्याला म्हणतात. गुगलची एक ऍक्टिव्हिटी आहे. गुगलमध्ये तुम्ही तुमचा बिझनेसचा प्रोफाईल क्रिएट करतात. गुगल माय बिझनेस मध्ये जाऊन आपण हे प्रॅक्टिकली पुन्हा शिकणार. मी आता पुन्हा नाही सांगत, आपण आज त्यांचं इंट्रोडक्शन करतोय आणि मग या प्रत्येक टॉपिकवर एक व्हिडिओ आपली बनणार आहे. फेसबुक पेजवर एक सेपरेट व्हिडिओ असेल, गुगल माय बिझनेसवर एक सेपरेट व्हिडिओ असेल आणि त्याच्यात एआयचा कसा उपयोग करायचा हे आपण शिकणार. चला आता गुगल माय बिझनेस काय ऍक्टिव्हिटी बघा. गुगलवर जेव्हा आपण सर्च करतो त्यावेळेला गुगल माय बिझनेसमध्ये तुमचा बिझनेस त्या ठिकाणी तो दाखवत असतो त्या एरियामध्ये. जसं आता एक्झाम्पल आहे की सपोज माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे
आणि आम्ही कॉम्प्युटर आणि रोबोटिक्सचं ट्रेनिंग आमच्या एरियामध्ये प्रोव्हाइड करतो. कोणीतरी गुगलवर गेला आणि सर्च केलं की कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन आमचा एरिया दिला, नाशिक किंवा मालेगाव वाटेवर, आणि मग तो काय करेल, त्या एरियामध्ये जेवढे इन्स्टिट्यूट्स असतील ज्यांचं गुगल माय बिझनेसमध्ये रजिस्ट्रेशन असेल त्यांना तो त्या ठिकाणी रँकवर ठेवतो किंवा पुढे आपल्याला लीडमध्ये दाखवतो. त्याच्यात पुन्हा एसईओ प्रकार आहे, पुढे ते कळेलच. मग आपला बिझनेस जो आहे तो त्या पेजवर येतो, म्हणजे गुगलच्या सर्चमध्ये येतो. तो जो कस्टमर आहे तो त्याच्यावर क्लिक करतो आणि मग आपल्यापर्यंत तो पोहोचतो. पहिल्यांदा आपला जो प्रोफाईल आहे आपल्या बिझनेसचा, सेम जसं फेसबुक पेज असतं तसं गुगल माय बिझनेसमध्ये तुमचा प्रोफाईल तुम्ही क्रिएट करून ठेवता आणि गुगल सर्च इंजिनच्या थ्रू लोक तिथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात. मग आपल्याला ही सेकंड ऍक्टिव्हिटी या ठिकाणी लक्षात ठेवायची, गुगल माय बिझनेस थ्रू तुम्ही तुमचं मार्केटिंग करू शकता. नेक्स्ट आहे इंस्टाग्राम. सध्या ट्रेंडिंग करणारा हा प्लॅटफॉर्म आहे. जे यूथ आहेत आजकालचे हे इंस्टाग्राम खूप प्रमाणामध्ये वापरतात. फेसबुक वापरणारे लोक ॲज कम्पेअर टू इंस्टाग्राम कमी आहेत. इंस्टाग्रामवर खूप लोक असतात आणि ते जास्त करून तरुण मंडळी असते. मग तुमचा बिझनेस जर तरुणांशी रिलेटेड असेल, तुम्ही काही कोर्सेस वगैरे जनरेट करतायत किंवा काही असेल जे तरुणांसाठी असेल, मग अशा केसमध्ये इंस्टाग्राम मार्केटिंग जे आहे ते पॉवरफुल ठरतं. सेम करतो आपण जे फेसबुकवर करतो तशाच पद्धतीने इंस्टाग्रामवर देखील आपल्याला पेड पोस्ट ज्या आहेत ॲज अ ॲड आपल्याला चालवता येतात. त्याच्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला व्हॉट्सअपवर अचानक एखादा कोणाचा तरी बिझनेसचा मेसेज येतो बघा, मार्केटिंग मेसेज येत असतात, तर ते देखील खूप इफेक्टिव्ह आहे. आजकाल व्हॉट्सअपचा उपयोग जो आहे तो खूप प्रमाणामध्ये होतो. जवळपास प्रत्येकाजवळ व्हॉट्सअप आहे आणि मग व्हॉट्सअप मार्केटिंगद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोक त्या व्हॉट्सअप मार्केटिंग थ्रू आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे, तर हा एक प्रकार आहे. हे देखील आपण डिटेलमध्ये बघणार. इथे प्रत्येक एरियामध्ये एआयचा उपयोग आपल्याला करता येतो. तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो पहिल्यांदा त्याला काय म्हणतो आपण की तो त्याला आपण असं म्हणू शकतो की तो ऑनलाईन असला पाहिजे. तुमच्या बिझनेसचा ऑनलाईन प्रेझेन्स तुम्हाला दोन पद्धतीने करता येतो. एक तर तुमच्या बिझनेसचा एक तुम्ही ब्लॉग बनवा आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बिझनेसशी रिलेटेड पोस्ट टाकत राहा, लोकांपर्यंत त्या पोहोचतील. किंवा तुमच्या बिझनेसची तुम्ही वेबसाईट तयार करून घ्या, वेबसाईट बनवा किंवा एक लँडिंग पेज म्हणतात त्याला, ते देखील तुम्ही तयार करून घेतलं. लँडिंग पेज म्हणजे एक सिंगल पेज वेबसाईट असते ज्याच्यावर तुमच्या बिझनेसचं किंवा तुमच्या प्रॉडक्टचं डिटेल तुम्हाला ठेवता येईल आणि मग फेसबुकवरून तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक आणता येईल किंवा तुमच्या ब्लॉगला तुम्ही ट्रॅफिक घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक ठिकाणी गुगल माय बिझनेसमधून लोकांनी समजा तुमचा बिझनेस सर्च केला आणि तिथे तुम्ही जर तुमच्या वेबसाईटची लिंक दिलेली असेल तर तिथून लोक सरळ तुमच्या वेबसाईटवर येतील आणि त्यांना अधिक माहिती तिथे मिळेल आणि तिथून मग ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हा एक वे आहे. आता या सगळ्या गोष्टी मी स्वतः प्रॅक्टिकली करतो. माझे जेवढेही बिझनेस आहेत ते सगळे मी डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्रो केलेले आहेत. मी माझे स्वतःचे अनुभव आणि मी ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्या तुमच्याबरोबर शेअर करेलच नक्कीच आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच. ठीक आहे, तर मग तुमच्या बिझनेसचा ब्लॉग किंवा वेबसाईट ही एक ऍक्टिव्हिटी आपण करतो. प्रत्येकाचा असलाच पाहिजे. मी तर असं म्हणतो ज्यांचे ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांची स्वतःची एक वेबसाईट किंवा एक ब्लॉग असला पाहिजे. ठीक आहे, आणि मग तो कसा बनवायचा आणि त्याच्यात एआयची कशी मदत होईल हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर एसईओ ऑप्टिमायझेशन हे फार महत्त्वाचं एक ऍक्टिव्हिटी डिजिटल मार्केटिंगद्वारे केली जाते. आता याच्यात काय असतं बघा, तुम्ही गुगलवर जेव्हा सर्च करतात तेव्हा त्या कॅटेगरीमध्ये येणारे हजारो बिझनेस असतात आणि गुगल काय करतो, त्यांची लिंक आपल्याला फक्त देतो. समजा तुमचा बिझनेस जर म्हणजे तुमची वेबसाईट म्हणा किंवा तुमचा ब्लॉग आपण म्हणू, तो जर एसईओ ऑप्टिमाइज असेल तर काय होईल, तो गुगलमध्ये सर्च करताना अगदी सुरुवातीलाच रँकमध्ये तो दिसेल आणि पटकन लोक त्याच्यावर क्लिक करून आपल्यापर्यंत पोहोचतील. कारण जनरली आपण गुगल सर्च जेव्हा करतो तेव्हा पहिल्या पेजवरच्या लिंक आपल्याला जर सॅटिस्फाईड वाटल्या नाही तर आपण जास्तीत जास्त नेक्स्ट पेजवर जातो. पण आपल्या बिझनेसची लिंक जर अगदी 10-15व्या नंबरच्या पेजवर असेल तर तिथपर्यंत कोणीही पोहोचत नाही. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की गुगलमध्ये कोणी सर्च केला एखादा प्रॉडक्ट म्हणजे आपला रिलेटेड प्रॉडक्ट तर आपली वेबसाईटची किंवा आपल्या ब्लॉगची लिंक अगदी टॉपला असली पाहिजे, म्हणजे पटकन कोणीतरी तिथे येऊ शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या वेबसाईटचं एसईओ करावं लागतं आपल्याला. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं त्याला म्हणतात. ते कसं केलं जातं, त्याच्यात एआयची कशी मदत होईल हे आपण पुढे बघणार आहोत. ॲफिलिएट मार्केटिंग हा एक मार्केटिंगचा सगळ्यात सुंदर असा काय म्हणू एक ॲक्टिव्हिटी आहे. याच्यात काय असतं बघा, जसं आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ॲमेझॉनवर ॲफिलिएट मार्केटिंग केलं जातं. म्हणजे काय केलं जातं, ॲमेझॉनवर जे प्रॉडक्ट असतात, तुम्ही ॲमेझॉनवर तुमचं समजा एक अकाउंट तयार करून घेतलंय
आणि ॲमेझॉनचे प्रॉडक्ट जे आहे ते तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगद्वारे सेल करायचे तुमच्या प्लॅटफॉर्मवर. तुमचा स्वतःचा ब्लॉग आहे किंवा तुमची वेबसाईट आहे किंवा कुठल्याही माध्यमातून तुम्हाला ते सेल करायचे किंवा तुमचं यूट्यूब चॅनल आहे. मग तुम्ही काय करतात बघा, तुम्ही त्या म्हणजे हे मी कस्टमरसाठी सांगतो, म्हणजे ज्यांना ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसा कमवायचा मी पहिले त्यांच्याबद्दल सांगतोय. तर मग जे तरुण मुलं असतात हे काय करतात, हे ॲफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी त्या वेबसाईटवर रजिस्टर करतात स्वतःला. म्हणजे ॲमेझॉनवर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणून ते तिथे पहिले स्वतःला रजिस्टर करतील. मग ॲमेझॉन काय करेल, त्यांना प्रॉडक्टची लिंक देईल आणि ते लोक काय करतील, ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवर किंवा त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या ब्लॉगवर ती लिंक ते ठेवतील. आता जो कोण कस्टमर त्या लिंकद्वारे तो प्रॉडक्ट परचेस करेल त्याचं कमिशन त्या मुलांना ज्यांनी ती लिंक घेतलेली आहे त्यांना ते मिळेल. म्हणजे ॲमेझॉनचा प्रॉडक्ट कस्टमर विकत घेईल आणि त्याच्यामधलं कमिशन जे आहे ते त्याला मिळेल जो ती लिंक शेअर करतोय. आता तुम्ही काय करू शकता, तुमच्या बिझनेसला लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲफिलिएट मार्केटिंग हे फीचर ॲड करा. आता ही जी तरुण मंडळी आहे किंवा जे फ्रीलान्सर आहेत हे काय करतील, हे तुमच्या वेबसाईटवरून तुमच्या प्रॉडक्टचं ॲफिलिएट मार्केटिंग करतील त्यांच्या प्लॅटफॉर्मवर. कोणाचं यूट्यूब चॅनल असेल, कोणाचा ब्लॉग असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या प्रॉडक्टला लिस्ट करतील आणि कोणीही त्यांच्या लिंकवरून परचेस केलं तर आपण त्या व्यक्तीला काय कमिशन द्यायचं फक्त. म्हणजे आपला प्रॉडक्ट सेल होईल त्याला आपण ते कमिशन देत असतो. आता हे ॲफिलिएट मार्केटिंग कसं केलं जातं, त्याच्यात एआयची कशी मदत होईल हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर ड्रॉप शिपिंग नावाचा एक प्रकार आहे, खूप सुंदर आहे हा देखील. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं स्वतःचं ऑनलाईन स्टोअर असलं पाहिजे, पण मग एवढा स्टॉक, एवढं मेंटेनन्स, एवढं करणं सगळ्यांना शक्य होत नाही. मग हा ड्रॉप शिपिंग नावाचा कन्सेप्ट कसा असतो बघा, समजा माझ्याकडे हजारो प्रॉडक्ट आहेत आणि ते मी ड्रॉप शिपिंगद्वारे लोकांना विकायला त्यांच्या स्टोअरवर ठेवायला देतो. मग आता काय फ्रीलान्सर्स लोक काय करतील, ते माझे प्रॉडक्ट त्यांच्या वेबसाईटवर वाया ड्रॉप शिपिंग ते ठेवतील. दिसताना कसं दिसेल, त्यांच्या वेबसाईटवर तो प्रॉडक्ट ते सेल करताय असं दिसेल. कोणीतरी परचेस करेल त्यांच्या वेबसाईटवरून, तिथून ती ऑर्डर माझ्याकडे येईल, मी ॲक्च्युअली त्याचं शिपिंग करेल, प्रॉडक्ट वगैरे त्याच्या कस्टमरपर्यंत पोहोचवेल आणि सेम त्याचं मधलं कमिशन जे आहे ते मी त्या व्यक्तीला देईल. पण कस्टमरला दिसताना कसं दिसेल, कस्टमरला असं वाटेल की त्यांनी त्याच्या प्लॅटफॉर्मवरून तो प्रॉडक्ट विकत घेतला, माझं कुठेही प्रेझेन्स त्याच्यामध्ये राहणार नाही. आपल्याला आपला प्रॉडक्ट विकण्याशी मतलब आहे. मग बरेचसे लोक आहेत की जे असे ड्रॉप शिपिंग प्लॅटफॉर्म तयार करून आपले प्रॉडक्ट जे आहे ते विकत असतात, दुसऱ्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे विकत असतात. हे देखील आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. ड्रॉप शिपिंग म्हणजे काय असतं आणि आपल्या प्रॉडक्टचं आपण ड्रॉप शिपिंग कसं करू शकतो ते आपण पुढे बघणार आहोत. ह्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. मग आता कुठले एआय टूल्स आहेत की जे ह्या ॲक्टिव्हिटी करायला तुम्हाला मदत करू शकतात, त्यातलं सगळ्यात पहिलं टूल असणार आहे ChatGPT. अतिशय सुंदर असं हे एआयचं टूल आहे. आपलं एक चॅनल आहे कोडिंग कट्टा नावाचं, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक देऊन ठेवतो. म्हणजे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन खूप सारे टूल्स मी तिथे इंट्रोड्यूस केलेले आहेत की वेगवेगळे एआय टूल्स आपण कसे वापरू शकतो. तुम्हाला एआय टूल्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. आता हे ChatGPT जे आहे हे आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याचा कसा उपयोग आपल्याला कुठे कुठे होणार आहे, सगळ्याच ठिकाणी होणार आहे त्याचा, ते आपण बघणार आहोत. म्हणजे फेसबुक पेज बनवताना ChatGPT आपल्याला मदत करेल, गुगल माय बिझनेसमध्ये आपल्याला तो मदत करेल, इवन आपल्याला ब्लॉग पोस्ट तयार करायला तो मदत करेल. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करताना ChatGPTची मदत आपल्याला होणार आहे. कशी होणार आहे हे पुढे आपण एकेका व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. कॅनवा हे एक असं सुंदर टूल आहे जे ग्राफिक्स डिझायनिंगसाठी आपण वापरणार आहोत. म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं एखादं पोस्टर, एखादी ॲड डिझाईन करायची असेल तर कॅनवा एआय वापरून आपण ते करू शकतो. अगदी एक प्रॉम्प्ट टाकला की तो आपल्यासाठी डिझाईन तयार करून देतो. म्हणजे तुम्हाला डिझाईन करण्यासाठी कोणी असा एखादा एक्सपर्ट अपॉइंट करायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः अगदी एका प्रॉम्प्टने तुमचे डिझाईन्स तयार करू शकता. मी स्वतः माझे जेवढे डिझाईन्स असतात ते मी कॅनवामध्ये करत असतो. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल मी आतापर्यंत कॅनवामध्ये किती डिझाईन्स तयार केलेले आहेत. काहीही स्किल लागत नाही. मला ग्राफिक्स डिझायनिंगचं शून्य नॉलेज आहे, तरीही मी कॅनवाच्या मदतीने खूप साऱ्या ॲड्स माझ्या डिझाईन करू शकतो. त्याच्यानंतर आपण गुगल एआय स्टुडिओ म्हणून खूप पॉवरफुल टूल आहे गुगलचं, याची मदत घेणार आहोत. हे तर अतिशय सुंदर असणार आहे. म्हणजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढं हेल्पफुल ठरणार आहे हे गुगल एआय स्टुडिओ की मी आता त्याची कल्पना नाही करू शकत. इतक्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला करता येऊ शकतात. हे गुगल एआय स्टुडिओ जे आहे हे आपण गुगलचं एक पॉवरफुल फ्री ऑफ कॉस्ट वापरलं जाणारं टूल आहे. मी तुम्हाला आता जेवढे टूल इथे दाखवतोय हे जनरली फ्री आहेत. म्हणजे याच्यात पेड व्हर्जन पण असतं, पण आपलं काम फ्रीमध्ये सुद्धा होऊन जाणार आहे. जसं कॅनवाचे
फ्री टेम्पलेट्स वापरून आपलं काम करू शकतो. चॅट जीपीटीचं फ्री व्हर्जन वापरून आपलं काम आपण करून घेऊ शकतो. तसं गुगल AI स्टुडिओ सुद्धा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट वापरता येणार आहे आणि त्याच्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत. त्याच्यानंतर परप्लेक्सिटी नावाचं एक AI टूल आहे, खूप सुंदर आहे आणि या परप्लेक्सिटीद्वारे देखील आपण डिजिटल मार्केटिंगच्या बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत. आणि एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, परप्लेक्सिटीचं एक प्रो व्हर्जन जे आहे त्याचं ते आपल्याला आपल्या एअरटेलच्या सिम कार्डवर फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. जवळपास 17,000 किमतीचं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन परप्लेक्सिटीचं तुम्हाला फ्री मिळतं. त्याची व्हिडिओ आपण एक बनवलेलीच आहे आपल्या एका चॅनलवर, तर तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता. परप्लेक्सिटीचं फ्री व्हर्जन, प्रो व्हर्जन आपल्याला कसं मिळू शकतं. ठीक आहे, ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला अजून खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी परप्लेक्सिटीमध्ये करता येणार आहेत. गुगल जेमिनी हे आपलं चॅट जीपीटी सारखं आहे, पण त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही तुमचे स्वतःचे जेम्स क्रिएट करून तुमचा डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. तर हे गुगल जेमिनी देखील फ्री आहे, हे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येईल. नोटबुक LM हे देखील गुगलचंच एक प्रॉडक्ट आहे आणि याचा देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये उपयोग करता येणार आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपल्याला आपल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये उपयुक्त ठरणार आहेत. आणि त्याच्यानंतर मेटा AI जे आहे हे इमेज जनरेशनसाठीचं अनलिमिटेड फ्री ऑफ कॉस्ट इमेजेस तुम्ही जनरेट करू शकता आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला जी इमेज जनरेट होईल त्याच्यात तुम्ही त्याला ॲनिमेट देखील करू शकता. तर आता हे AI टूल्स जे मी तुमच्या समोर नावं ठेवले आहेत हे जवळपास फ्री आपण वापरू शकतो आणि आपलं डिजिटल मार्केटिंगमध्ये हे खूप हेल्पफुल ठरणार आहेत. मित्रांनो, आता इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी एकेका व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये करून दाखवेल आणि तुम्ही स्वतः त्या फॉलो करा. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवर प्रत्येक व्हिडिओच्या नंतर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला तुमचा मेसेज मिळेल आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील ते मी नक्कीच विचारात घेईल आणि त्या पद्धतीने आपला पुढचा प्रवास होईल. तर डिजिटल मार्केटिंगची आपण बेसिक सुरुवात करतो आहोत आणि प्रत्येक बेसिक ऍक्टिव्हिटी कशा करायच्या ह्या आपण पहिले समजून घेऊ आणि मग हळूहळू ॲडव्हान्स लेवलला डिजिटल मार्केटिंग कसं करता येईल आणि AI ची आपल्याला प्रत्येक ठिकाणी कशी मदत घेता येईल हे आपण इथून पुढे बघणार आहोत. चला, आज या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो